पहा प्रश्न, मी प्रश्नांची उत्तरे लिहिता या वाक्यातील काळ कोणता? लिहित आहे असं म्हणलेलं आहे, म्हणजे क्रिया अजून चालू आहे. कोणतं असणार आहे मग? वर्तमान काळ. 1 नंबरचं पर्यायच बरोबर आहे. भूतकाळ येणार नाही, भविष्यकाळ येणार नाही, सकाळ तर चुकीचं आहे. पुढील प्रश्न, तू सहलीला येशील काय असे त्याने विचारले. या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? तर पहा, प्रश्न विचारले म्हणजे ते काय यायला हवं? प्रश्नचिन्ह. पूर्णविराम का नाही? प्रश्नचिन्ह हे योग्य असणार आहे. आकाशातील ग्रहगोलांचे निरीक्षण करण्यासाठी खालपैकी कोणते साधन वापराल? दूरदर्शन, दूरचित्रवाणी, दुर्बीण का दूरध्वनी? तर दुर्बीण आपण वापरू, म्हणून आपल्याला 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे आहे. त्यानंतर पहा, डॅशमध्ये अक्षरे कागदावर प्रिंट होऊन मजकूर तयार होतो. CPU, ALU, CU का प्रिंटर? तर प्रिंटर. 4 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा, चरपट पंजरी म्हणजेच काय? अचूक मार्ग, वायफळ बडबड, चिकाटी धरणे का उपवास? तर चरपट पंजरी या अलंकारी शब्दाचा अर्थ होतो वायफळ बडबड, म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तुम्हाला मराठीच्या तयारीसाठी सतत वाचन करायचं आहे. वाचनानं तुम्हाला तयारी